वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी 17 जुलै रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सी वानमथी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। या निवेदनात प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि पॉस्को कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे, विदर्भ झोन महिला आघाडी इंचार्ज डॉक्टर विद्या राईकवार, विधानसभा अध्यक्ष निखिल भगत आणि महिला आघाडीच्या महासचिव वैशाली कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं व वर्धा जिल्ह्याच्या वतीनं आज इथे आम्ही कलेक्टर ऑफिसला इथे आलेलो आहोत। माझ्या समेत या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अनोमदर्शी भैसारेजी, या विदर्भामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संघटित करणारे ताई प्राध्यापक डॉक्टर रायकवार ताई आहेत, सर्व मंडळी आहेत। आज आम्ही यासाठी आलेलो आहोत की 15 तारखेला रोठा येथे एका नराधमाने एक आदिवासी मुलींवर 12 वर्षाच्या मुलीवर अमानुष असा अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे आणि हे नृशंसहत्या हे फार तिरस्करणीय असं कृत्य यांनी केलेलं आहे। या कृत्याचा बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश हा फार धिक्कार करतो आणि महापुरुषाच्या या महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत आणि इथे या वर्धामध्ये ही दुसरी घटना आहे। इथल्या लोकल प्रशासनाचं लक्ष कुणीकडे आहे हे समजायला आम्हाला काही म्हणजे हे दिसत नाही आहे की कुणीकडे याचं लक्ष आहे आणि त्यांच्या लक्षावर आता प्रश्नचिन्ह उभा राहत आहे। मला असं कळलं की इथे मोठ्या प्रमाणामध्ये डीएम, गांजा, चरस, दारू यांचे पूर इथं वाहतात आणि या संदर्भात इथलं लोकल प्रशासन अजूनही जागरूक नाही आहे, झोपल्याचं सोंग करत आहे आणि म्हणून आज आम्ही इथे कलेक्टर मॅडमकडे आलेलो आहोत। सध्या SP साहेबांना वेळ नाही आहे कारण की ते या चौकशीमध्ये आहेत। आमची अशी डिमांड आहे की मोठ्या प्रमाणात या गोष्टीची चौकशी करून जे लोक यामध्ये लिप्त आहेत त्यांना त्वरित फाशीची सजा व्हावी, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याची सुनावणी व्हावी। पण यासोबतच आमची अशी डिमांड आहे की इथल्या लोकल प्रशासनाने सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांचे प्रतिनिधी बोलावून या जिल्ह्यामध्ये काय समस्या आहे, कुठे काय होतो आहे आणि त्याचसोबत पॉस्कोसारखे केसेस इथं घडत आहे, लहान मुलींवर अत्याचार होत आहे, त्याची एक कमिटी बनवून तळागाळातल्या महिलांना त्यामध्ये नेमणूक करून त्या समितीमध्ये जर त्यांना घेतलं तर हे होणारे जे अन्याय आहे हे कुठेतरी कमी होतील आणि समाजात होणाऱ्या या सगळ्या गोष्टीवर कुठे ना कुठे प्रतिबंध होईल असं मला वाटते। या माध्यमातून कलेक्टर मॅडमशी आम्ही असं बोललो आणि आमच्या डिमांड जर सॉल्व्ह झाल्या नाहीत तर त्वरित आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। काही दिवसातच SP साहेब आणि कलेक्टर मॅडमशी आम्ही पक्षाच्या संदर्भात एक बैठक घेण्याचं ठरवलेलं आहे। तर या 15 ते 20 दिवसामध्ये या गोष्टीवर काय होतं, कुठपर्यंत चौकशी चालते आणि काय कोणत्या प्रकारचं प्रशासन भूमिका घेते त्याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे। त्यासाठीच आम्ही इथे आलो। धन्यवाद। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, दोषीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।